संतोष देशमुखांचं कुटुंब जरांगेंच्या भेटीला गेल्याचं कळतंय। अंतरवाली सराटीत जाऊन त्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं आमरण उपोषण सुरू असून त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। त्यामुळे संतोष देशमुख यांचं कुटुंब, त्यांची आई, संतोष देशमुखांची आई आणि पत्नीने आज जरांगेंची भेट घेतली। जरांगेंचं आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषण सुरू आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि या निमित्ताने त्यांची भेट घेण्याकरता ते अंतरवाली सराटीमध्ये पोहोचल्याचं आपण बघतोय। यावेळी जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख यांची मुलगी, त्यांचा मुलगा, त्यांची पत्नी हे मनोज जरांगे पाटील यांच्या शेजारी बसलेले आहेत। त्यांच्याशी संवाद साधतायत ते। त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असल्याचं आपण पाहतोय। त्यामुळे संतोष देशमुखांच्या कुटुंबानं अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचं आपण बघतोय। त्याच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस। आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। अटल सेतूसाठीचा टोल कायम राहणार असून अटल सेतूसाठी आणखी 1 वर्ष 250 रुपये म्हणजे 250 रुपये हा टोल जो आहे तो कायम ठेवण्यात येणार आहे आणि हा टोल जो आहे तो 1 वर्षासाठी असेल। 1 वर्ष 250 रुपये वसूल करण्याच्या संदर्भातला निर्णय जो आहे, म्हणजे टोल वसूल करण्याच्या संदर्भातला निर्णय हा अटल सेतूच्या बाबतीत घेण्यात आल्याचं आपण पाहतोय। तर खासदार संजय राऊत यांनी आरोपी वाल्मिक कराड यांच्याबद्दल गौप्यस्फोट केला। यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला। वाल्मिक कराड राजकारणात येईल आणि राजकारणात आल्यावर तो भाजपच्या गटात दिसेल असं राऊत म्हणाले। तसंच बीड प्रकरणात सुरेश धस यांचं तांडव सुरू असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्या आधी तिथं आंदोलन सुरूच होतं। लोक रस्त्यावर आलेच होते। सुरेश धस यांनी तर तांडव केलेलं आहे। बीडमधल्या दहशतवादाविरुद्ध धसांचं तांडव सुरू आहे, तांडव। आणि त्या तांडवाला शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही। मिस्टर कराड हे इस्पितळात आहेत। त्यांचं कुठे काय दुखतंय मला माहीत नाही, पण ते इस्पितळात आहे। त्यांच्यासाठी इस्पितळाचा एक मजला रिकामा केलेला आहे। इतर अनेक सोयी सवलती त्यांना मिळत आहेत। एका मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का? अजित पवारांना दिसत नाही का? आणि हे सगळं धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असं सुरेश धस सांगतायत, जे भाजपचे आमदार आहेत। आणि अंजली दमानिया यांचाही भाजपचाच संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फार तर। त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका। काहीच फैसला होणार नाही। काही दिवसांनी वाल्मिक कराड हे राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील। रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। दरेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कानपिचका दिल्यात। पालकमंत्री पदासाठी रस्त्यावर विवाद होणं हे महायुतीला शोभत नाही असं दरेकर म्हणाले। पालकमंत्री पदासाठी आम्ही भांडत राहिलो तर जनतेला ते आवडणार नाही। महायुतीच्या चौकटीत हा प्रश्न सोडवता येईल, त्याच्यासाठी रस्त्यावर उतरणं योग्य नाही असं दरेकर म्हणाले। अजित पवारांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या बाबूराव चांदोरेंचे मारहाण करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत। ज्येष्ठ नागरिकांच्या मारहाण प्रकरणात त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सतत दमदाटी आणि गुन्हेगारीचं राजकारण करून प्रचंड दहशत निर्माण झाली होती आणि आता अजित पवारांनी पोलिसांना चूक असेल तर योग्य कारवाई करा असं स्पष्ट सांगितल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। यापूर्वी तक्रार केलेले अनेक जण 30 तारखेला बावधान पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार आहेत। बांधकाम व्यावसायिकाला जागेच्या वादातून चांदेरे शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। तर राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाचे पडसाद आता राज्यात ठिकठिकाणी उमटल्याचं पाहायला मिळालं। एसटीच्या तिकीट दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे।
कोल्हापुरात ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी संतप्त आंदोलकांनी कर्नाटक आणि गोव्याला जाणाऱ्या बसेस रोखून धरल्या. अखेर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं. दुसरीकडे सोलापुरात बस स्थानकासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि यामुळे इथली वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. तर सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून आंदोलन छेडण्यात आलं. कुडाळ एसटी स्थानकासमोर माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी राज्य सरकारने एसटी तिकिटाचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. भाडेवाढ कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. एसटीच्या तिकीट दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला. मनमाड आणि मालेगाव इथे ठाकरे गटाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी एसटी बस अडवत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाडेवाढ मागे न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. अमरावती मध्यवर्ती बस स्थानकासमोर देखील ठाकरे गटाने चक्काजाम आंदोलन केल्याचं दिसून येत आहे. बस स्थानकातून न जाणाऱ्या एसटी बस देखील रोखण्यात आल्या. तर अमरावती बस स्थानकासमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. भिवंडी बस स्थानकात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली. भाडेवाढ रद्द करणारे निवेदन बस आगार प्रमुखांना देण्यात आलंय. तर राज्यात नोंदणी झालेल्या 3,69,114 शेतकऱ्यांकडून 7,81,447 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली असून ही खरेदी इतर राज्याच्या तुलनेनं सर्वाधिक आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या राज्यांना मागे टाकत देशांमध्ये सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्राने केली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. 31 जानेवारीपर्यंत खरेदी चालू राहणार असल्यानं सोयाबीन खरेदीच्या आकडेवारीत मोठी वाढ दिसेल. तथापि सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची गरज भासल्यास केंद्र सरकारकडे मुदत वाढवून मागितली जाईल असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून MSPच्या दरामध्ये महाराष्ट्राने देशामध्ये सर्वात जास्ती रेकॉर्ड ब्रेक अशा जवळपास 9 लाख टन खरेदी केलेली आहे आणि अजून 1.5 ते 2 लाख टन म्हणजे जवळपास 10 ते 11 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी झाली. मध्यंतरी बारदानाच्या अडचणी आल्या होत्या. त्या काही संघटनेनी त्या अडचणी आणल्या होत्या, परंतु त्यासुद्धा मार्ग काढत आज सोयाबीन जास्तीची खरेदी झाली. आणि आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.